नेक्स्ट पॉइंट आहे सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन. बघा त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे सेपरेट करणे. तर बघा याच्यामध्ये काय काय त्यांनी सेपरेट करणार आहेत ते. व्हेन एन ऑर्गॅनिक सबस्टन्स इज प्रेझेंट इन एन ॲक्वियस सोल्युशन. एक ऑर्गॅनिक सबस्टन्स ॲक्वियस सोल्युशन म्हणजे वॉटरच्या सोल्युशन मध्ये प्रेझेंट आहे. इट कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम दॅट सोल्युशन बाय शेकिंग इट with an organic solvent in which the substance is more soluble. मेन कंडिशनच त्यांनी इथं सांगून टाकलेली. बघा आता काय म्हटले, एक ऑर्गॅनिक सबस्टन्स वॉटरमध्ये डिझॉल्व केलेला आहे. आता त्याला काय करायचं आहे, वॉटरमधून दुसऱ्या सॉल्व्हंटमध्ये त्याला एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे किंवा त्याच्यामध्ये त्याला सोल्युबल करून घ्यायचं आहे. म्हणजे वॉटरमधून तो ऑर्गॅनिक सबस्टन्स काढायचा आणि एका नवीन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये त्याला डिझॉल्व्ह करायचं. फक्त कंडिशन काय पाहिजे बघा त्याच्यामध्ये, त्या ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये तो ऑर्गॅनिक सबस्टन्स मोर सोल्युबल पाहिजे. म्हणजे तो वॉटर मध्ये जेवढा सोल्युबल आहे त्याच्यापेक्षा जास्त त्याची सोल्युबिलिटी ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये असली पाहिजे. आणि करायचं काहीच नाही त्याच्यामध्ये, जस्ट बाय शेकिंग इट. एका भांड्यामध्ये ते सगळं घ्यायचं आहे. ॲक्वियस सोल्युशन घ्या म्हणजे वॉटर प्लस तो ऑर्गॅनिक सबस्टन्स, त्याच्यामध्येच हा ऑर्गॅनिक सॉल्व्हंट ऍड करा आणि ते चांगलं ढवळायचं आहे त्याला. द ऑर्गॅनिक लिक्विड शुड बी इमिसिबल विथ वॉटर. फक्त एक कंडिशन अशी आहे की हा जो नवीन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट तुम्ही जो घेतलेला आहे तो वॉटरमध्ये मिसिबल नको. म्हणजे वॉटरमध्ये तो मिक्स होणारा किंवा वॉटरमध्ये तो सोल्युबल नको. अँड शुड बी एबल टू फॉर्म टू लेयर्स. दोन वेगवेगळे लेयर्स त्याच्यामध्ये दिसले पाहिजे. इन धिस प्रोसेस द सोल्यूट डिस्ट्रीब्युट्स इटसेल्फ बिटवीन टू इमिसिबल लिक्विड्स. हा जो ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे तो काय करतो, या दोन प्रकारच्या इमिसिबल लिक्विड्स मध्ये तो डिस्ट्रीब्यूट होतो. फ्रॉम द ॲक्वियस फेज द सोल्यूट गेट्स एक्स्ट्रॅक्टेड इन द ऑर्गॅनिक फेज. मग मी आता ते सांगितलं तुम्हाला की ऑर्गॅनिक कंपाऊंड पहिल्यांदा कशामध्ये आहे, वॉटरमध्ये आहे. तर तो वॉटर मधून एक्स्ट्रॅक्ट करून त्याला कशामध्ये आणलं जातं, ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये आणलं जातं. एक्स्ट्रॅक्शन ऑफ कंपाऊंड टेक्स प्लेस बेस्ड ऑन द डिफरन्स इन सोल्युबिलिटी ऑफ कंपाऊंड इन टू लिक्विड्स. हे जे एक्स्ट्रॅक्शन आहे हे कशावरती अवलंबून आहे, तर तो कंपाऊंड त्या दोन लिक्विड्स मध्ये किती प्रमाणात सोल्युबल आहे, त्याची सोल्युबिलिटी त्या दोन प्रकारच्या सॉल्व्हंटमध्ये, एक वॉटर कन्सिडर करू शकताय, दुसरं ऑर्गॅनिक सॉल्व्हंट कन्सिडर करू शकताय. त्या दोनही प्रकारच्या लिक्विड्स मध्ये त्याची सोल्युबिलिटी नेमकी किती आहे. ऑन शेकिंग फॉर अ फ्यू टाइम्स विथ स्मॉल व्हॉल्युम्स ऑफ ऑर्गॅनिक फेज. थोड्या वेळापुरतं फक्त ते काय करायचं आहे, चांगलं ढवळायचं आहे. मोस्ट ऑफ द सोल्यूट गेट्स एक्स्ट्रॅक्टेड इन टू द ऑर्गॅनिक फेज. काय करायचं आहे त्या ठिकाणी, थोड्या वेळापुरतं तुम्हाला ते काय करावं लागेल, हे बघा इथं तिने दाखवलेलं आहे. हा जो पहिला सेक्शन आहे इथं काय म्हटलंय, ऑर्गॅनिक कंपाऊंड इन ॲक्वियस लेअर. त्याच्यावरती काय केलेलं आहे, इथं ऑर्गॅनिक सॉल्व्हंटचा लेअर इथं वरती ब्ल्यू कलर मध्ये दाखवलेलं आहे. असं तयार केल्यानंतर हे भांड म्हणून काय करायचं आहे, हलवायचं आहे. चांगलं ढवळलं पाहिजे ते. म्हणजे मग काय होईल, याच्यातला जो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे तो याच्यातून इथं वरच्या सॉल्व्हंट मध्ये तो येणार. बघा इथं कलर चेंज झाला बघा. याच्यामध्ये जे सोल्यूट होतं, जो ऑर्गॅनिक कंपाऊंड होता तो या वरच्या सॉल्व्हंट मध्ये येऊन डिझॉल्व्ह होणार. द ऑर्गॅनिक सॉल्व्हंट इज देन रिमूव्ड बाय डिस्टिलेशन अँड द सोल्यूट इज कलेक्टेड. हे जे काय वरचं ऑर्गॅनिक सॉल्व्हंट इथं आता जे तयार झालेलं आहे ते बाजूला करतात, त्याचं डिस्टिलेशन केलं जातं आणि त्याच्यातून सोल्यूट रिमूव्ह केला जातो. बघा प्रोसेस कशा पद्धतीने आहे. जेवढ्या जेवढ्या प्रोसेसेस आहेत त्यांनी इथं सांगितलेल्या आहेत.
द सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन प्रोसेस इज इम्पॉर्टंट ॲज इट हेल्प्स क्लीन सेपरेशन्स इन अ शॉर्ट टाइम स्पॅन. हे अतिशय महत्वाचं आहे, कारण याच्यामध्ये काय होतं, फार काही वेगळं काय अरेंजमेंट करावी लागत नाही. शिवाय ही प्रोसेस एकदम चटकन घडते इन अ शॉर्ट टाइम स्पॅन. If the solute is less soluble in organic phase, then a technique called continuous extraction is used. समजा हे सोल्यूट ह्या ज्या पहिल्या ॲक्वियस लेअर मध्ये जो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे तो या सॉल्व्हंट मध्ये जर कमी सोल्युबल असेल तर तिथं कुठली मेथड वापरली जाते, कंटिन्युअस एक्सट्रॅक्शन प्रोसेस वापरली जाते. where same amount of organic solvent is used repeatedly for extraction. की ज्याच्यामध्ये हे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट कंटिन्युअसली परत परत तेच यूज केलं जातं. त्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे, कंटिन्युअस एक्सट्रॅक्शन प्रोसेस. म्हणजे थोडं ऑर्गॅनिक कंपाऊंड ह्याच्यामध्ये आला की त्याला बाजूला करा, ते रिमूव्ह करून घ्या, त्याचं प्युरिफिकेशन करा, डिस्टिलेशन करा आणि परत ते ऑर्गॅनिक सॉल्व्हंट याच्यामध्ये ऍड करा. This technique involves continuous distillation of the solvent within the same assembly. याच्यामध्येच फक्त ती त्यांनी इथं दाखवलेली नाहीये, याच असेंब्लीमध्ये कंटिन्युअस डिस्टिलेशन पण त्याचं कॅरी आउट केलं जाऊ शकतं आणि त्यामुळे ते कंटिन्युअस एक्सट्रॅक्शन प्रोसेस त्या ठिकाणी राहील. दस यूज ऑफ अ लार्ज क्वांटिटी ऑफ ऑर्गॅनिक सॉल्व्हंट इज अवॉइडेड. त्यामुळे तुम्हाला ऑर्गॅनिक सॉल्व्हंट जास्त प्रमाणात लागणार नाही. आहे तेच ऑर्गॅनिक सॉल्व्हंट काय करायचं आहे, परत परत यूज करायचं आहे. त्याच्या पुढचा पॉइंट आहे क्रोमॅटोग्राफिक टेक्निक्स. क्रोमा पहिला शब्द आहे याच्यातला क्रोमा. क्रोमा मीन्स कलर. मग क्रोमॅटोग्राफी काय म्हटलं बघा, इट इज अ टेक्निक युज्ड टू सेपरेट components of a mixture and also purify the compounds. क्रोमॅटोग्राफिक टेक्निक कशासाठी वापरायचं आहे, एखाद्या मिक्सचर मधले वेगवेगळे कंपोनंट्स एकमेकांपासून सेपरेट करायचे आहेत. शिवाय कंपाऊंड प्युरिफाय करण्यासाठी सुद्धा ही मेथड वापरली जाऊ शकते. द नेम ऑफ द टेक्निक कम्स फ्रॉम द ग्रीक वर्ड क्रोमा मिनिंग कलर. मी आता तेच सांगितलं मला क्रोमाचा अर्थ. क्रोमाचा अर्थ काय आहे, कलर असा त्याचा अर्थ आहे. तो सायंटिस्ट आहे स्वेत असं काहीतरी त्याला म्हटलेलं आहे, त्याचं नाव आहे ते 1903. कसा उच्चार करताय तुमचं तुम्ही करा त्याला. डिस्कवर्ड धिस टेक्निक फॉर सेपरेटिंग द कलर्ड कंपोनंट्स फाउंड इन प्लांट्स. सगळ्यात पहिल्यांदा या स्वेत नावाच्या सायंटिस्टने हे कुणासाठी वापरलं, प्लांट्स मधले कलर्ड कंपोनंट्स वेगळे करण्यासाठी वापरलं. The principle of separation of substances in this technique is similar to solvent extraction. याच्यातलं जे बेसिक प्रिन्सिपल आहे ते कुणासारखं आहे, सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन आता जे आपण मेथड बघितली त्याच्यासारखंच आहे. दॅट इज डिस्ट्रीब्युशन ऑफ सोल्युट्स इन 2 फेजेस. त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, त्या सोल्यूटला 2 वेगवेगळ्या फेजेस मध्ये डिस्ट्रीब्यूट केलेलं होतं. इन क्रोमॅटोग्राफी, तर क्रोमॅटोग्राफीमध्ये अशा 2 फेजेस वापरणार आहे आपण. द 2 फेजेस युज्ड फॉर सेपरेशन आर, पहिली फेज आहे स्टेशनरी फेज, दुसरी फेज आहे मोबाईल फेज. तर याच्यामधल्या 2 फेजेस आहेत स्टेशनरी फेज आणि मोबाईल फेज. धिस टेक्निक इज बेस्ड ऑन द डिफरन्स इन द रेट्स at which components in the mixture move through the stationary phase under the influence of the mobile phase. बघा आता ह्या टेक्निकचं त्यांनी बेसिक प्रिन्सिपल काय सांगितलेलं आहे, तर ह्या 2 प्रकारच्या फेज आहेत. एक आहे स्टेशनरी. स्टेशनरी याचा अर्थ ती त्याच्या जागेवर स्थिर असते. मोबाईल याचा अर्थ ही मुव्हेबल फेज आहे. मग याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, इट इज बेस्ड ऑन द डिफरन्स इन द रेट्स at which components in the mixture move through the stationary phase
अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द मोबाईल फेज. त्या मिक्सचरमध्ये जे काही वेगवेगळे कंपोनंट्स आहेत ते मूव्ह होणार आहेत. मग ते कुणामुळे मूव्ह होणार आहेत? तर मोबाईल फेजमुळे मूव्ह होणार आहेत. कशातून मूव्ह होणार आहेत? स्टेशनरी फेज मधून मूव्ह होणार आहेत. म्हणजे कुणाचं काय काम आहे ते लक्षात घ्या. मग हे कंपोनंट्स कोणत्या रेटनं मूव्ह होणार? आता एखादा कंपोनंट फास्टली मूव्ह होईल, दुसरा कंपोनंट कमी स्पीडनं मूव्ह होईल. हा जो रेट आहे, डिफरन्स इन रेट आहे, तो महत्वाचा आहे. फर्स्ट, द मिक्सचर ऑफ कंपोनंट्स इज लोडेड at one end of the stationary phase and then the mobile phase. पहिल्यांदा हे वाक्य बघू. First, the mixture of components is loaded at one end of the stationary phase. पहिल्यांदा काय करायचंय? ते जे मिक्सचर आहे ते स्टेशनरी फेजच्या एका एंडला लोड करायचं. देन मोबाईल फेज. आता मोबाईल फेजचं काम सुरू होईल. विच इज a pure solvent or a mixture of solvents is allowed to move over the stationary phase. ही जी मोबाईल फेज आहे त्यात काय काय असू शकते बघा. प्युअर सॉल्व्हंट असेल किंवा मिक्सचर ऑफ सॉल्व्हंट असेल आणि ते काय होईल? मूव्ह होईल त्या स्टेशनरी फेज. म्हणून त्याला मोबाईल फेज म्हटले. डिपेंडिंग ऑन द relative affinity of the components toward the stationary phase. रिलेटिव्ह ॲफिनिटी. ॲफिनिटी म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तर त्या मिक्सचर मधले जे वेगवेगळे कंपोनंट्स आहेत त्यांचं या स्टेशनरी फेज बरोबर असलेलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन अँड मोबाईल फेज आणि मोबाईल फेज बरोबर असलेलं अट्रॅक्शन, दे रिमेन ऑन द सरफेस ऑफ द स्टेशनरी फेज ऑर मूव्ह अलॉंग विथ द मोबाईल फेज. आता बघा, जर एखादा कंपोनंट स्टेशनरी फेज बरोबर त्याचं जास्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर तो काय होणार? तो स्टेशनरी फेज बरोबरच राहणार, मोबाईल फेज कडे तो जाणार नाही. मात्र जर दुसरा कंपोनंट मोबाईल फेज कडे जास्त अट्रॅक्ट झाला तर तो मोबाईल फेज बरोबर मूव्ह होणार. बघा लक्षात येते. त्यामुळे एक तर तो स्टेशनरी फेजच्या सरफेसवर राहील नाहीतर मोबाईल फेज बरोबर तो मूव्ह होईल आणि अशा पद्धतीनं ते एकमेकांपासून सेपरेट होतील अँड ग्रॅज्युअली दे गेट सेपरेट. पुढे बघा, द स्टेशनरी फेज कॅन बी अ सॉलिड ऑर लिक्विड. स्टेशनरी फेज एकतर सॉलिड असेल किंवा लिक्विड असेल. डिपेंडिंग ऑन द स्टेशनरी फेज, chromatography is classified into adsorption chromatography. adsorption आहे बरं का, हे DID, ऍब्सॉर्प्शन नव्हे, ऍडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी. आणि दुसरा एक प्रकार सांगितलेला आहे पार्टिशन क्रोमॅटोग्राफी. याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, ऍडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी आणि पार्टिशन क्रोमॅटोग्राफी. त्यामुळे हा सेक्शन व्यवस्थित करा. थोडस पुढची स्टेप आहे ही थोडं कॉम्प्लिकेटेड वाटू शकते, त्यामुळे जरा काळजीपूर्वक करा. नेक्स्ट पॉइंट बघा, ऍडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी. इथला शब्द प्रयोग लक्षात ठेवा, हे आहे ऍडसॉर्प्शन. हे काळजीपूर्वक फक्त बघून ठेवा. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ऍब्सॉर्प्शन नकोय, ऍडसॉर्प्शन पाहिजे. हे ऍडसॉर्प्शन आपल्याला पुढं डिटेलमध्ये बघायचं आहे. धिस टाइप ऑफ क्रोमॅटोग्राफी इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ डिफरन्शियल ऍडसॉर्प्शन. प्रिन्सिपलचं नाव ठेवा, नाव लक्षात ठेवा, डिफरन्शियल ऍडसॉर्प्शन. मग हे ऍब्सॉर्प्शन आणि ऍडसॉर्प्शन मध्ये फरक कसा असतो तेवढं जरा बघूया. छोटीशी डायग्राम बघूया फक्त आपण. समजा हा एक सबस्टन्स आहे, ह्याला मी स्पॉन्ज म्हणतोय. जर तुम्ही वॉटर मध्ये हा स्पॉन्ज जर बुडवला तर काय होणार? हे वॉटर याच्या आतमध्ये येतं. हे झालं ऍब्सॉर्प्शन. आता जर समजा या ठिकाणी मी दुसरा एखादा सबस्टन्स घेतलेला आहे, म्हणजे चारकोल वगैरे घेतला आणि तो जर कलर्ड पार्टिकल्स मध्ये, जर कलर्ड पार्टिकल्सचं मिक्सचर आहे त्याच्यामध्ये जर हा चारकोल दगडी कोळसा तो जर टाकला तर काय होणार? ते जे कलर्ड पार्टिकल्स आहेत
ते याच्या सरफेस वरती असे कलेक्ट होतात. त्यांचे असे लेयर्स पण त्याच्यावरती फॉर्म होऊ शकतात. पण हे कलर्ड पार्टिकल्स आत नाहीत मूव्ह होत. हा जो प्रकार आहे याला म्हणतात ऍडसॉर्प्शन. त्यामुळे इथं कोणती फेनॉमेना किंवा प्रिन्सिपल वापरले त्याचं नाव लक्षात ठेवा, डिफरन्शियल ऍडसॉर्प्शन. So different solutes are adsorbed to different extent on the stationary phase. सोल्यूट्स वेगवेगळे आहेत, त्यामुळे ते कोणत्या प्रमाणात त्या स्टेशनरी फेजवरती ऍडसॉर्ब होणार हे पण वेगवेगळं असणार. काही सबस्टन्स लगेच त्या ठिकाणी अट्रॅक्ट होतील त्या स्टेशनरी फेजकडे, काही जणांना थोडासा वेळ लागेल. अशा पद्धतीने ते घडू शकतं. ऍडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी इज ऑफ द फॉलोइंग टू टाइप्स. या ऍडसॉर्प्शन मध्ये दोन प्रकार सांगितलेले आहेत. पहिला प्रकार आहे कॉलम क्रोमॅटोग्राफी. मग कॉलम क्रोमॅटोग्राफी साधारणपणे डायग्रॅम या पद्धतीने आहे. मग याच्यामध्ये काय केलेलं असते, ही अशी एक लॉंग ट्यूब सांगितलेली आहे, त्याच्यामध्ये ऍडसॉर्बंट घेतलेलं आहे, ते स्टेशनरी फेज आहे, म्हणजे हे आहे असं फिक्स राहतं. याच्या एंडला इथं ग्लास वूल फिक्स केलेलं आहे, त्याच्या खाली हा स्टॉप कॉक आहे. या पद्धतीने व्यवस्था केली आहे. याच्यावरती सगळ्यात पहिल्यांदा मिक्सचर ऑफ कंपाऊंड्स हे त्याच्यावरती घेतलं जातं आणि त्याच्यावरती सॉल्व्हंट घेतलं जातं. मग जसं हे हळूहळू पुढं 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 मूव्ह होतं, तसं हळूहळू या मिक्सचर मधून एक 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 कंपोनंट्स वेगवेगळे व्हायला लागतात. मग हा जो कुठला कंपाऊंड असेल, कंपोनंट असेल, त्यानुसार हिथं कलर बघायला मिळतो. त्यामुळे हे कलर सगळे वेगवेगळे बघायला मिळतात आणि म्हणून त्याला क्रोमॅटोग्राफी असा शब्द आहे. मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलंय, क्रोमा मीन्स कलर. मग असे वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन तिथं दिसतात आणि त्या कलर वरून ते ओळखतात की हा कोणता कंपाऊंड आहे. आता त्याची प्रोसेस बघून घेऊया आपण काय काय आहे ते. धिस टाइप इन्व्हॉल्व्स सेपरेशन ऑफ कंपोनंट्स ओव्हर ए कॉलम ऑफ स्टेशनरी फेज. स्टेशनरी फेजच्या कॉलमवरती हे कंपोनंट्स एकमेकांपासून वेगवेगळे केले जातात. स्टेशनरी फेज म्हणून काय वापरलं जाऊ शकते बघा, अल्युमिना और सिलिका जेल. नाव लक्षात ठेवा स्टेशनरी फेज साठी. ए स्लरी ऑफ, स्लरी म्हणजे साधारणपणे जी टूथपेस्ट असते त्याच्याही पेक्षा थोडस डेन्सिटी कमी असेल, थोडस ते थिन. त्याचं दुसरं एक्झाम्पल जर तुम्ही कन्सिडर केलं तर आपण सिमेंट, सिमेंटचं जर आपण मिक्सचर तयार केलं तर ते काय असतं, थोडंसं पाणी जास्त प्रमाणात असल्यामुळे ते जे तयार होतं त्याला स्लरी असं म्हणतात. टूथपेस्टची थिकनेस थोडीशी, डेन्सिटी थोडीशी जास्त असते, त्याच्यामध्ये थोडंसं लिक्विड ऍड केलं तर स्लरी टाईप तयार होतं. तर ए स्लरी ऑफ स्टेशनरी फेज मटेरियल इज फिल्ड इन ए लॉंग ग्लास ट्यूब provided with a stopcock at the bottom and a glass wool plug at the lower end. आता याच्यात किती काय काय गोष्टी सांगितल्यात बघा. सगळ्यात पहिल्यांदा सांगितलंय स्लरी ऑफ स्टेशनरी फेज मटेरियल घ्या, ते एका लॉंग ग्लास ट्यूब मध्ये फिलअप करून घ्या. त्या लॉंग ग्लास ट्यूबच्या एका एंडला स्टॉपकॉक असेल, त्याच ठिकाणी ग्लास वूल प्लग तो सुद्धा बसवलेला असेल, म्हणजे ते स्लरी त्याच्यातून चटकन बाहेर पडणार नाही याच्यासाठी ती व्यवस्था केलेली. द मिक्सचर टू बी सेपरेटेड इज डिझॉल्व्ड इन ए स्मॉल अमाऊंट ऑफ अप्रोप्रिएट सॉल्व्हंट. जे मिक्सचर आपल्याला एकमेकांपासून सेपरेट करायचं आहे ते योग्य अशा सॉल्व्हंट मध्ये थोड्या प्रमाणात डिझॉल्व्ह करून घ्या. अँड इज देन लोडेड ऑन टॉप ऑफ द ऍडसॉर्बंट कॉलम. लोडेडचा अर्थ काय घ्यायचा आहे बघा, ते मिक्सचर हिथं या स्लरीच्या वरती, या ऍडसॉर्बंटच्या वरती हिथं याच्यामध्ये घ्यायचं आहे. त्याला त्यांनी शब्द प्रयोग वापरलाय लोडेड. त्याच्या पुढं
A suitable mobile phase which could be a single solvent or a mixture of solvents is then poured over the adsorbent column. त्याच्या वरती एक मोबाईल फेज घ्यायची आहे, ते हित आहे बघा. ते आहे दुसरं सॉल्व्हंट घ्यायचंय. हे सिंगल सॉल्व्हंट असेल किंवा मिक्सचर ऑफ सॉल्व्हंट्स पण हे असू शकतं. ते याच्या वरती घ्या असं त्यांनी सांगितलं. द मिक्सचर along with the mobile phase slowly moves down the column. मग हळूहळू काय व्हायला लागतं, हे सॉल्व्हंटचं मिक्सचर, त्यानंतर हे मिक्सचर ऑफ कंपाऊंड्स, हे हळूहळू इकडं खाली डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये मूव्ह व्हायला सुरुवात होते. द सोल्यूट्स गेट ऍडसॉर्ब्ड ऑन द स्टेशनरी फेज. हळूहळू एक 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 सोल्यूट त्याच्यातनं सेपरेट व्हायला लागतो आणि तो तिथं ऍडसॉर्ब व्हायला लागतो. अँड डिपेंडिंग ऑन द डिग्री टू विच दे आर ऍडसॉर्ब्ड द सोल्यूट्स गेट सेपरेटेड फ्रॉम इच अदर. ते कोणत्या पद्धतीनं तिथं कोणत्या किंवा तो स्टेशनरी फेज आणि तो कंपाऊंड यांच्यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते ठरवेल की कोण पहिल्यांदा ऍडसॉर्ब होणार. त्यालाच त्यांनी काय शब्दप्रयोग वापरलाय, डिपेंडिंग ऑन द डिग्री टू विच दे आर ऍडसॉर्ब. जो चटकन ऍडसॉर्ब होईल तो इथं तुम्हाला वरती सापडेल, ज्याला ऍडसॉर्ब व्हायला वेळ लागेल तो इथं खाली ऍडसॉर्ब होईल. द मोस्ट स्ट्रॉंगली ऍडसॉर्ब्ड component is retained on the column and others move down the column to various distances forming bands as seen in the figure. जो स्ट्रॉंगली ऍडसॉर्ब होतो, मोस्ट स्ट्रॉंगली, तो इथं पहिल्यांदाच ऍडसॉर्ब होऊन जातो, तो सगळ्यात वरच्या बाजूला राहतो. मात्र ज्याला ऍडसॉर्ब व्हायला वेळ लागेल तो हळूहळू पुढं 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 जाऊन ऍडसॉर्ब होतो. द component which is less strongly adsorbed is desorbed first. आता ह्यांना काय करायचं, आता वेगवेगळे ह्यांना मिळवायचंय बघा, लक्षात येते का. मग तुम्ही ज्या वेळेला इकडून त्यांना सेपरेट कराल त्यावेळेला तुम्हाला पहिल्यांदा कोण भेटेल, पहिल्यांदा सी भेटेल. म्हणजेच काय, जो सगळ्यात उशिरा किंवा जो सगळ्यात कमी प्रमाणात ऍडसॉर्ब होतो, इथं म्हटले बघा लेस स्ट्रॉंगली ऍडसॉर्ब, तो पहिल्यांदा ह्याच्यातून सेपरेट होतो, याला म्हणतात डिसॉर्ब्ड. ऍडसॉर्ब म्हणजे कलेक्ट होणे, डिसॉर्ब म्हणजे त्याच्यापासून सेपरेट होणे. तर हा सी पहिल्यांदा त्याच्यातून बाहेर पडेल. अँड लिव्स द कॉलम फर्स्ट व्हाईल द स्ट्रॉंगली ऍडसॉर्ब्ड कंपोनंट इज इल्युटेड. बघा, आणि एक नवीन शब्द, इल्युटेड म्हणजे सेपरेटेड म्हटलं तरी चालते. जो सगळ्यात स्ट्रॉंगली किंवा जो चटकन ऍडसॉर्ब झालेला आहे त्याला याच्यातून बाहेर पडायला वेळ लागेल. बघा कशा पद्धतीनं सगळं सांगितलेलं आहे ते. नाउ द सोल्युशन्स ऑफ दीज कंपोनंट्स आर कलेक्टेड सेपरेटली. मग यांची जे कंपोनंट्स जे आहेत ए बी सी, पहिल्यांदा त्याच्यातून सी काढून घ्या, ते वेगळ्या भांड्यात, नंतर बी सेपरेट करा, ते वेगळ्या भांड्यामध्ये घ्या, आणि नंतर ए. या पद्धतीने त्यांना सेपरेट करू शकताय. ऑन इव्हॅपोरेटिंग द सॉल्व्हंट द सोल्युट्स कॅन बी रिकवर्ड. त्याच्यातलं जे सॉल्व्हंट आहे त्याचं व्हेपरायझेशन करा, इव्हॅपोरेट करा, मग त्याच्यामधून तुम्हाला सोल्यूट काय होईल, सेपरेट मिळेल. त्याच्या पुढचा पॉइंट किंवा दुसरा प्रकार जो आहे तो आहे थिन लेयर क्रोमॅटोग्राफी. नावं लक्षात ठेवा, याला काय काय जण शॉर्ट फॉर्म पण वापरतात, TLC. हे बघा, आता काय काय म्हटलेलं आहे त्यांनी ते बघा. ए थिन लेयर 0.2 millimeter thick of adsorbent silica gel or alumina spread over a glass plate acts as the stationary phase. आता इथं जी सेंटरला इथं जी प्लेट दाखवली आहे ती प्लेट ही आहे.
त्याच्यामध्ये काय असतं, थिन लेयर ऑफ ऍडसॉर्बंट, सिलिका जेल ऑर अल्युमिना, ते या प्लेटवरती, ग्लास प्लेटवरती असतं आणि ती स्टेशनरी फेज म्हणून ऍक्ट होतं. द प्लेट इज कॉल्ड ॲज TLC प्लेट ऑर क्रोम प्लेट. त्या प्लेटलाच काय म्हणतात, TLC प्लेट असं म्हणतात, म्हणजेच थिन लेअर क्रोमॅटोग्राफीची प्लेट. द मिक्सचर ऑफ सोल्यूट्स is applied on the chrome plate as a small spot about 2 centimeter from one end of the plate as shown in the figure. आता याच्यामध्ये मात्र कशी परिस्थिती आहे बघा, मिक्सचर ऑफ सोल्यूट्स जे आहे ते या क्रोम प्लेट वरती मार्क करतात. ते सुद्धा कशा पद्धतीनं, एक स्मॉल स्पॉट म्हणजे अतिशय कमी प्रमाणामध्ये ते मिक्सचर तुम्हाला घ्यावं लागेल. त्या सोल्युशन मध्ये फक्त एक पॉइंटर, एखादं छोटस रॉड वगैरे घेऊन त्याच्यामध्ये इमर्स करा. त्यानंतर इथं त्यांनी तो सॅम्पल डॉट पण दाखवलेला आहे. इथे एक बेस लाईन दाखवलेली आहे बघा, इथं आहे या ठिकाणी. या बेस लाईनच्या ठिकाणी तिथं काय करायचं आहे, त्याचा तो स्पॉट तिथं द्यायचा आहे. आणि याच्या खाली त्यांनी सॉल्व्हंट सांगितले बघा. मग ते सॉल्व्हंट काय व्हायला लागतं, याच्यावरून हळूहळू वरती मूव्ह व्हायला. बघा कशा पद्धतीने आहे ते. मग जसे त्याच्यातले कंपोनंट्स या प्लेटवरती ऍडसॉर्ब होतील, तसं पहिला कंपोनंट हिथं ऍडसॉर्ब होईल, त्याचा वेगळा कलर मिळेल. त्याच्या पुढचा कंपोनंट अजून थोड्या वेळानंतर ऍडसॉर्ब होईल, त्याचा परत वेगळा कलर मिळेल. तिसरा कंपोनंट अजून थोड्या वेळानंतर ऍडसॉर्ब होईल, त्याचा परत वेगळा कलर बघायला मिळेल. हे बघा इथे दाखवलेत बघा, इथं 2 स्पॉट दाखवलेले, ते 2 एकमेकांपासून वेगळे झालेले पण दाखवलेले आहेत. The plate is then placed in a closed jar containing the mobile phase. मग नंतर ती प्लेट इथं दाखवलेलं आहे, एका क्लोज्ड जार मध्ये ठेवली जाईल. त्याच्यात खाली काय घेतलेलं आहे, सॉल्व्हंट घेतलेलं आहे. तेच इथलं मोबाईल फेज असेल, म्हणजे मुव्हेबल फेज. सच दॅट द स्पॉट इज वेल अबव द मोबाईल फेज. आणि तो जो स्पॉट आहे, आता जर समजा ही जर रेफरन्स लाईन मी घेतली, तर तो स्पॉट साधारणपणे आपल्याला त्याच्यावरती थोडासा ठेवावा लागेल, किंवा ह्या बरोबर लाईन वरती जरी कन्सिडर केला तरी चालेल, कारण बाकीचे मेजरमेंट्स पण घ्यायचे. ॲज द मोबाईल फेज रायझेस अप, द कंपोनंट्स ऑफ द मिक्सचर मूव्ह अलॉंग विथ इट. हळूहळू ते जे सोल्युशन होतं, इथं ठेवलेलं असतं असं सोल्युशन, सॉल्व्हंट, ते हळूहळू वरती मूव्ह व्हायला लागतं. आणि ते जाताना काय करतं, हा जो स्पॉट आपण इथे दिलाय मिक्सचरचा, त्याच्यातल्या कंपोनंट्सना वरती घेऊन जातं. दे मूव्ह अप टू डिफरंट डिस्टन्सेस डिपेंडिंग अपॉन देअर डिग्री ऑफ ऍडसॉर्प्शन. मग त्याच्यामध्ये जर समजा ABC असे 3 कंपोनंट्स आहेत, तर त्यांचं जे काही डिग्री ऑफ ऍडसॉर्प्शन आहे त्याच्यानुसार एक जण हिथं सेपरेट होईल, दुसरा हिथं सेपरेट होईल, तिसरा हिथं सेपरेट होईल. त्या पद्धतीने ते वेगवेगळे होतात. समजा ए चं डिग्री ऑफ ऍडसॉर्प्शन जास्त आहे, तो पहिल्यांदा हिथं सेपरेट होईल, नंतर बी, नंतर सी, असे ते वेगवेगळे होतील. अँड दस दे गेट सेपरेटेड फ्रॉम इच अदर. If the components are colored, they appear as separated colored spots on the plate. आता ह्याच्यामधले जे वेगवेगळे कंपाऊंड्स आहेत, ते जर वेगवेगळ्या कलरचे असतील, तर तुम्हाला इथं त्या पर्टिक्युलर कलरचा स्पॉट बघायला मिळतो. आणि सायंटिस्ट लोकांचा अभ्यास इतका चांगला आहे की ते नुसता त्या स्पॉटच्या कलरवरून ओळखतात की तो कोणता कंपाऊंड आहे. If the components are not colored but have property of fluorescence, बघा काय म्हटले, they can be visualized under ultraviolet light. जर त्यांच्याकडे फ्लोरोसेन्स ही प्रॉपर्टी असेल, तर अल्ट्राव्हायोलेट लाईट त्याच्यावरती इन्सिडंट केल्यानंतर ते चमकतं. बघा त्या कंपोनंट कडे मात्र ती प्रॉपर्टी असली पाहिजे, त्याला कलर नाहीये,
पण त्याच्याकडे कसली प्रॉपर्टी आहे, त्याच्यावरती अल्ट्राव्हायलेट लाईट इन्सिडेंट केल्यानंतर ते फ्लोरोसन्स देतं, म्हणजे ते चमकतं त्या ठिकाणी. मग आपण त्याला वेगळं ओळखू शकतो. ऑर द प्लेट कॅन बी केप्ट इन अ चेंबर कंटेनिंग फ्यू आयोडीन क्रिस्टल्स. किंवा दुसरा एक प्रकार आहे की त्या प्लेटला एका चेंबरमध्ये ठेवायचं आहे की ज्या चेंबरमध्ये आयोडीन क्रिस्टल्स प्लेस केलेली आहेत. आता काय होतं बघा त्याच्या त्या आयोडीन क्रिस्टल्समुळे, द आयोडीन व्हेपर्स आर ऍडसॉर्ब्ड बाय द कंपोनंट्स. या आयोडीन क्रिस्टल मधून बाहेर पडणारे जे आयोडीन व्हेपर्स आहेत ते हे कंपोनंट्स काय करतात, ऍडसॉर्ब करतात. आणि आयोडीनचा ब्राऊन कलर असल्यामुळे ते स्पॉट्स तुम्हाला ब्राऊन कलर मध्ये दिसायला लागतात. अमिनो ऍसिड्सचं जर सेपरेशन असेल, अमिनो ऍसिड्स आर व्हिज्युअलाइज्ड बाय स्प्रेइंग द प्लेट विथ ए सोल्युशन ऑफ, काय बघा हे, निनहायड्रीन, NiNHYDRIN. तर अमिनो ऍसिड्स साठी तुम्ही निनहायड्रीन हे सोल्युशन वापरायचं. हे सोल्युशन त्या प्लेटवरती स्प्रे करायचं, त्याला स्प्रेइंग एजंट असं सुद्धा म्हणतात. आणि मग तुम्ही त्याच्यामधले अमिनो ऍसिड्स वेगवेगळे ओळखू शकताय. त्याच्या पुढचा पॉइंट आहे पार्टिशन क्रोमॅटोग्राफी. आता हे काय बघा, in this type of chromatography the stationary phase and mobile phase both are liquids. याच्यामध्ये स्टेशनरी फेज आणि मोबाईल फेज दोन्ही पण लिक्विड्स असतात. सेपरेशन ऑफ कंपोनंट्स टेक प्लेस बाय कंटिन्युअस डिफरन्शियल पार्टिशनिंग ऑफ द कंपोनंट्स. याच्यामध्ये मात्र कंपोनंट्सना एकमेकांपासून सेपरेट करण्यासाठी कोणती मेथड वापरली जाते बघा, कंटिन्युअस डिफरन्शियल पार्टिशनिंग. नावं लक्षात ठेवा. मग हे डिफरन्शियल पार्टिशनिंग कशामध्ये होतं, वेगवेगळे कंपोनंट्स एकमेकांपासून सेपरेट करण्यासाठी काय वापरलं जातं, स्टेशनरी आणि मोबाईल फेज मध्ये हे कंटिन्युअस डिफरन्शियल पार्टिशनिंग होतं. याचं फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलेलं आहे पेपर क्रोमॅटोग्राफी. मग पेपर क्रोमॅटोग्राफी मध्ये काय दिलेलं आहे बघा, इन धिस टेक्निक हे स्पेशल क्वालिटी पेपर, त्याचं नाव दिलेलं आहे बघा, नाव लक्षात ठेवा, व्हॉटमॅन पेपर नंबर 1 इट इज यूज्ड. हे नाव इम्पॉर्टंट. द वॉटर ट्रॅप्ड इन द फायबर्स ऑफ द पेपर ऍक्ट्स ऍज द स्टेशनरी फेज. तर हा जो पेपर आहे याच्यामध्ये वॉटर ट्रॅप्ड कंडिशन मध्ये असतं, म्हणजे त्या कागदामध्ये पाणी असतं, ते पाणी त्याच्यातनं बाहेर पडत नाही. त्या पेपरच्या फायबर्स मध्ये हे वॉटर ट्रॅप केलेलं असतं. ते काय म्हणून ऍक्ट होतं, स्टेशनरी फेज म्हणून ऍक्ट होतं. द सोल्युशन ऑफ मिक्सचर इज स्पॉटेड ऑन द स्ट्रीप ऑफ द क्रोमॅटोग्राफी पेपर ऍट अबाउट 2 सेंटीमीटर फ्रॉम वन एंड ऑफ द पेपर युझिंग ग्लास कॅपिलरी. ग्लास कॅपिलरी मग ही कॅपिलरी ट्यूब आहे ग्लास पासून तयार केलेली. ती जर त्या सोल्युशन मध्ये तुम्ही मिक्स केली, त्या सोल्युशन मध्ये इमर्स केली, तर ते सोल्युशन त्या कॅपिलरी मध्ये येतं आणि नंतर त्याचा छोटासा स्पॉट त्या क्रोमॅटोग्राफीच्या स्ट्रीप वरती दिला जातो. हे जे व्हॉटमॅन पेपर सांगितलेलं आहे त्याच्यावरती. आणि किती अंतरावर त्यांनी ते पण दिले बघा, ऍट अबाउट 2 सेंटीमीटर फ्रॉम वन एंड ऑफ द पेपर. नंतर तो पेपर उचलायचा. द पेपर इज देन सस्पेंडेड इन ए चेंबर कंटेनिंग द मोबाईल फेज. नंतर तो पेपर त्या चेंबरमध्ये ठेवायचा की ज्याच्यामध्ये मोबाईल फेज म्हणजे मुव्हेबल लिक्विड प्रेझेंट असतं. टेकिंग केअर दॅट द स्पॉट डज नॉट डीप इन द मोबाईल फेज. फक्त काळजी एवढी घ्यायची आहे की हा जो मिक्सचरचा स्पॉट आपण तिथं जो दिलेला आहे, किती अंतरावर दिलाय, 2 सेंटीमीटर, हा स्पॉट त्याच्यामध्ये त्या मोबाईल फेज मध्ये डीप होता कामा नये. मग ते त्याच्यामध्ये तुम्ही ठेवलं की मोबाईल फेज हळूहळू काय व्हायला लागते, रायझेस अप. मोबाईल फेज रायझेस अप बाय कॅपिलरी ऍक्शन.
अँड फ्लोज ओव्हर द स्पॉट. आणि हळूहळू त्या स्पॉट वरून ते पुढे जातं. मग जसं ते मोबाईल फेज त्या स्पॉट पासून पुढे जातं, ते स्वतः बरोबर जाताना त्या मिक्सरला घेऊन जातं आणि हळूहळू त्या मिक्सर मधले कंपोनंट्स एकमेकांपासून सेपरेट व्हायला लागतात. त्याला तिने नाव दिलंय पार्टिशनिंग. पार्टिशनिंग ऑफ द कंपोनंट्स टेक्स प्लेस बिटवीन स्टेशनरी फेज वॉटर अँड द मोबाईल फेज. हळूहळू ते कंपोनंट्स एकमेकांपासून सेपरेट व्हायला लागतात. डिफरंट सोल्यूट्स आर रिटेन्ड डिफरंटली ऑन द पेपर डिपेंडिंग ऑन देअर सिलेक्टिव्ह पार्टिशनिंग बिटवीन द टू फेजेस. आता त्याच्यामध्ये जे वेगवेगळे सोल्यूट्स असतात त्या मिक्सचरमध्ये, हे काय होतात, सिलेक्टिव्ह पार्टिशनिंग नुसार. म्हणजे जसं आपण मगाशी ऍडसॉर्प्शन बघितलं, डिफरन्शियल ऍडसॉर्प्शन, तशीच साधारणपणे प्रोसेस याच्यामध्ये पण होते. जो चटकन ऍडसॉर्ब होतो त्या ठिकाणी, तर त्याला काय, तो काय होणार, त्याच्यापासून चटकन सेपरेट होणार. त्यामुळे हे वेगवेगळे होतात एकमेकांपासून डिपेंडिंग ऑन देअर सिलेक्टिव्ह पार्टिशनिंग बिटवीन द टू फेजेस. धिस डेव्हलप्ड पेपर स्ट्रीप इज द क्रोमॅटोग्राम. हा जो काही पेपर मग नंतर तयार होईल कंपोनंट्स सेपरेट झालेला, त्याला काय म्हणायचं आहे, क्रोमॅटोग्राम म्हणायचं. सिमिलर टू TLC, द कलर्ड कंपोनंट्स आर व्हिजिबल ॲज कलर्ड स्पॉट्स. मग TLC सारखंच याच्यामधले जे कलर्ड कंपोनंट्स आहेत ते तुम्हाला वेगवेगळ्या कलर मधले स्पॉट्स दिसतील, इथं दाखवले त्या पद्धतीने. अँड कलरलेस कंपोनंट्स आर ऑब्झर्वड अंडर अल्ट्राव्हायोलेट लाईट ऑर युजिंग अ स्प्रेइंग एजंट. जर कंपोनंट्सना कलर नसेल तर काय करायचं, अल्ट्राव्हायोलेट लाईट वापरा किंवा स्प्रेइंग एजंट वापरायचं आहे. आता ह्याचा जो जे काही TLC सारखं हा जो काही क्रोमॅटोग्राम तयार होईल, त्याला इथं शब्दप्रयोग दिलेला आहे वेगळा, तर त्याच्याबद्दल त्यांनी कसं दिसेल ते आणि त्याच्यावरून काय अभ्यास करायचा आहे ते बघा. इथं ते अशी TLC प्लेट म्हणा किंवा क्रोमॅटोग्राम इथं डायग्राम मध्ये दाखवलंय. या ठिकाणी त्याची बेस लाईन आहे. ठीक आहे, मग इथून त्याचा प्रवास स्टार्ट होणार. मग जसं हे वरती जाईल तसं वेगवेगळ्या कलरचे स्पॉट दिसायला लागतील. इथे एक ऑरेंज कलरचा स्पॉट दाखवलाय बघ. मग करायचं आहे काय त्याच्यामध्ये ते बघून घ्या. इथून हा स्पॉट किती अंतरावरती मिळाला तो घेतला. त्यानंतर दुसरा स्पॉट म्हणा तो किती अंतरावरती मिळतोय हे त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. मग आता सॉल्व्हंट किती अंतरापर्यंत आहे बघा, इथनं पुढे हा स्पॉट इथं मिळाला तुम्हाला, त्याच्याही पुढे सॉल्व्हंट ट्रॅव्हल झालेलं आहे. मग सोल्यूट तुम्हाला इथं मिळाला, इथं थांबते सोल्यूट, सॉल्व्हंट मात्र त्याच्याही पुढे जाते. मग जिथं स्पॉट मिळाला त्या स्पॉटचं डिस्टन्स घ्या x, जिथपर्यंत सॉल्व्हंट जाते शेवटपर्यंत ते डिस्टन्स घ्या y, आणि त्याच्यावरून त्यांनी रिटेन्शन फॅक्टर फाइंड आउट केला. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी परत अभ्यास केलेला आहे. मायग्रेशन ऑफ द सोल्यूट रिलेटिव्ह टू द सॉल्व्हंट फ्रंट gives an idea about the relative retention of the solutes on the stationary phase. हे पुढच्या गोष्टी त्याच्यामध्ये वाढवलेल्या आहेत. तर हे जे सोल्यूट आहे इथं आहे रिलेटिव्ह टू द सॉल्व्हंट, हा सोल्यूट या बेस लाईन पासून किती मायग्रेट झालाय म्हणजे मूव्ह झालाय आणि सॉल्व्हंट किती अंतरापर्यंत मूव्ह झालेलं आहे यांचा अभ्यास केला जातो. आणि त्याच्यानुसार मग एक त्यांनी टर्म फाइंड आउट केलेली आहे. दिस इज अ टर्मड ॲज अ रिटेन्शन फॅक्टर ऑफ द सोल्यूट. बघा फॉर्म्युला कसा आहे त्याचा, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द सोल्यूट फ्रॉम द बेस लाईन हे इथं आहे x, आणि डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द सॉल्व्हंट फ्रॉम द बेस लाईन हे इथं आहे y. त्यामुळं हा RF फॅक्टर कसा येणार, x/y, हे त्याचा आन्सर येणार. याच्यावरून त्यांचा आणि काहीतरी पुढं अभ्यास वगैरे त्याच्यामध्ये सुद्धा असू शकतोय. फक्त या डायग्राम वरून आपल्याला काय काढायचं आहे, रिटेन्शन फॅक्टर असं त्याला म्हणतात, ते तेवढं बघून ठेवा.